प्रयत्न केलाय. त्यासाठी आम्हाला मच्छरांनी खूप इथे चावलं. खूप गांद्या आमच्या अंगावरती आल्या. कुठेतरी आम्हाला फांद्या तोडून रस्ते करायला लागले. कुठेतरी आम्हाला ह्याच्यामध्ये खिडक्या उघडायला लागल्या, दरवाजे उघडायला लागले. म्हणजे खूप वास्तू खूप दुरावस्था असल्यामुळे तिथे आम्हाला थोडेफार कष्ट पडले. पण त्या कष्टातही आनंद होता. कारण प्रत्येकाच्या भावना या वास्तूशी निगडीत आहेत आणि त्या त्या आणून इथपर्यंत पोहोचला. आणि मला तर असं वाटतं, की माझी रिटायरमेंटचं हे सुंदर एक्सपिरियन्स आहे. की एप्रिलला मी रिटायर्ड झाले आणि मला हा सुंदर असा संधी उपलब्ध मनोजने इथे करून दिली, की हे शूट करावं, तुमच्यापर्यंत पोहोचवावं. म्हणजे माझाही जो काही दिवस आहे, जे दिवस आहेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी मनोज काकटकर आपल्या कर्जत ते बदलापूर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वजणांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आहे 23 जानेवारी आणि आज आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आणि आज आपल्या सर्वांना आनंदाची बातमी आहे की आपण विपुरीमध्ये शनिवार दिनांक 25 रोजी गेट टुगेदर आपण साजरा करणार आहे. शेवटचा ब्लॉग असणार आहे. त्याच्यापुढं आपण नंतर आपण वेगवेगळ्या आपले एम्प्लॉई अधिकारी यांच्या आपण मुलाखती घेणार आहेत. पण हा भिकुरीमधला आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि शेवटचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ असा आहे की जिथे आपण सर्वजणांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप मजा केलेली आहे. तर तुम्हाला समजलंच असेल आता आपण कुठे जाणार आहे आणि आपल्या यूट्यूबच्या थंबनेलनुसार तुम्हाला कळलं असेल आपण कुठे जाणार आहे ते. तर आता आपण जाऊया थेट विपुरी कॅम्पमध्ये आणि आपल्यासोबत रेखाताई घोडेसुद्धा असणार आहे. तर चला जाऊया थेट आपल्या स्विमिंग पूलवर. नमस्कार, मी मनोज पकाटकर आणि रेखा गोरे आपल्या कर्जत ते बदलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे विपुरी कॅम्पमध्ये. आता आम्ही चालू आहे आपल्या स्विमिंग पूलवर पूलकडे. तर आपल्या तिथे काय आठवणी आहेत त्या आपण तिथे जरूर शेअर करू. चला तर आपण जाऊया स्विमिंग पूलाकडे. तर हे पहा मित्रांनो, आपण आलेलं आपल्या स्विमिंग डॅमवर. तर हे आपलं स्विमिंग डॅमचं हे आपलं चेंजिंग रूम होतं. पाहू शकता तुम्ही हे चेंजिंग रूम. आणि ते वरती दिसते ते होडी, तिची स्थापनासुद्धा मे 1971 साली झालेली आहे. अशा प्रकारे इथं आपल्या इंटर डिव्हिजनच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी इथं चेंजिंग रूम असायचं. हे अशा प्रकारे हे आहे. आता याची अवस्था अशी झालेली आहे. हे सर्वसुद्धा जाणार आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये. तर हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या इथं जेव्हा आपल्या गणपती आपण विसर्जन करायला जायचो तेव्हा ह्या इथं आपण अशी लाईन लावायचो प्रसादाला. तर ह्या इथं आपल्याला प्रसाद वाटला जायचा. पेर मामाच्याचा, गोरे मामा, नायडू मामा, सानप, पांडू सानप हे इथं आपल्याला प्रसाद द्यायचा. आणि त्या प्रसाद घेण्यासाठी आपण हे जे दिसतं आता ह्या इथं जंगल, ह्या इथं आपण पळसाची पानं आणायला जायचो. इथं आपण पळसाची पानं आणली का त्या पळसाच्या पाण्यामध्ये आपण प्रसाद घ्यायचा आणि ती प्रसाद खायला एक वेगळीच मजा यायची. तर सर्वांना अजूनसुद्धा ते प्रसादाची चव आपल्या तोंडावर आहे. तर असं हे आपलं विपुरी कॅम्पमधलं स्विमिंग टँक आहे. अजूनसुद्धा इथं बऱ्याच आठवणी येत्या. त्यामुळे तुम्हाला मी सांगतच आहे. तरी तुम्ही ते पाहत राहा. पहा मित्रांनो, आपला स्विमिंग टँकची आजची दुरावस्था पहा. इथे आता पूर्ण तिथे आता गवत उगवलेलं आहे. मोठमोठं गवत उगवलेलं आहे. हा आपला छोटा डॅम होता. छोट्या डॅममध्ये सगळेजण तिथे शिकलेले आहेत. आणि ते तिथं आपल्याला नंबर दिसतात. त्या नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नंबर होते. तर जेव्हा आपल्या इंटर डिव्हिजन स्विमिंग कॉम्पिटिशन व्हायच्या तेव्हा तिथून त्या नंबरपासून तर या इथपर्यंत अशा त्या लाईन्स नायलॉनच्या दोराच्या बांधल्या जायच्या. आणि तिथून मग 1 2 3 म्हणल्यावर इथे सर्वजण यायचे. तर आपल्या कॅम्पामधले कमल आगज, श्रीधर बार्शी, अजून श्याम कामत, त्याची बहीण नीलम कामत, धनंजय पै, काका बार्शीचा मोठा भाऊ, असे यांनी त्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. दीपक जाधव, अलंकार जाधव, जाधव कुटुंब सगळ्याच्यामध्ये माहीर होतं. तर असं आपलं स्विमिंग टँक आहे. आणि या स्विमिंग टँकच्या अजूनसुद्धा काही आठवणी मी तुम्हाला सांगत आहे. तर हे पहा मित्रांनो, हे ते झाड आहे, पळसाचं झाड आहे. या पळसाच्या झाडावरून बाळा ओवाळ आणि ठाकूरदेव सोळंकी ह्या पळसाच्या झाडावरून या स्विमिंग टँकमध्ये उडी मारायची. आणि ती त्यांना एक वेगळीच मजा यायची. त्यांच्याशिवाय या पळसाच्या झाडावर कोणी जायचं नाही आहे. तर बाळा ओवाळ आणि ठाकूरसिंग सोळंकी हे त्याच्यामध्ये फार माहीर होते. आज ठाकूरसिंग सोळंकी आपल्यामध्ये नाही आहे, पण बाळा ओवाळ हा आपल्यामध्ये आहे. तर बाळा ओवाळ तिथून काय काय मजा केलेली आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि या इथं असे बेंच होते, आपल्याला सर्व बेंच असायचे इथं. आणि हा आपला
स्विमिंग टँक इथून इथून आपलं सगळं पाणी ते बाहेर यायचं आणि याच्यावरून असं ते बाहेर खाली खाली येत असं इकडून असं परत आपल्या ते कटिंग रूम आहे तिकडे ते मिळायचं ते असं हे चांगला आपला निसर्गरम्य परिसर होता. अजून या स्विमिंग टँकबद्दल बोलायचं झालं तर इथं आपले गणपती विसर्जन व्हायचे. दर गणपती विसर्जन इथं खूप मजा यायची. नंतर गणपती विसर्जन झाला का इथं पाणी थोडंसं कमी झालं का त्या गणपतीच्या मूर्तीची अशी माती दिसायची. ती माती मी आणि अनिल घोडे आम्ही काढायचो आणि त्याचासुद्धा आम्ही एक गणपती तयार करायचो. आणि इथं स्विमिंग टँकच्या अजून काही आठवणी आहेत. जेव्हा इथं मे महिना असायचा तेव्हा इथे शाळेच्या परीक्षा संपली का 2:30 वाजले का या स्विमिंग टँकमध्ये त्या तिकडूनच आपलं तिथं ज्युनियर कॅम्प आहे. त्या ज्युनियर कॅम्पमधून आपण कपडे काढत इकडे यायचो आणि डायरेक्ट या स्विमिंग टँकमध्ये आपण सर्वजण उड्या मारायचो. आणि इथे जवळजवळ दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत स्विमिंग टँकमध्येच असायचं. म्हणजे जवळजवळ अख्खा उन्हाळा आपण इथं स्विमिंग टँकवर हे केलेलं आहे. आणि त्यातून अजून एक मजा यायची. जर कोणी पाण्याच्या बाहेर आलं तर त्याला ठाकूरसन सोळंकी, बाळा असे चंद्रकांत गवळी, सूर्यकांत गवळी, भास्कर आगद, अनिल घोडे असे ते त्यांना काय करायचे माती लावायचे. म्हणजे त्यांनी बाहेर येऊच नाही. जर माती आले बाहेर तर त्यांना ते असे माती लावायचे का त्या परत त्याच्यामधून ते उडी मारायचे. म्हणजे असा एक प्रकारे एक मजा यायची. अजून एक स्विमिंग टँकची आठवण म्हणजे स्विमिंग टँकमध्ये तो छोटा डॅम दिसतो तिथे मी सुद्धा शिकलेलो आहे. अजून तिथे बरेच जण त्या छोट्या डॅममध्ये शिकलेले आहेत. तर जवळजवळ आपण बालवाडीपासून इथं राहिलेलो आहेत. तसं आपण जवळजवळ पहिलीमध्ये असताना आपण इथे सगळे स्विमिंग टँकमध्ये शिकलेलो आहे. सर्वजण त्याच्यामध्ये माहीर झालेले आहेत. सर्वजण उत्तम जलतरणपटू इथं निर्माण झाले आहेत. अशी आपल्याला स्विमिंग टँक. अजून एक आठवण या स्विमिंग टँकबद्दल जेव्हा जगताप आपण राहिले होते, जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा एक लग्नाकरता तिथून मुंबईवरून काय पाहुणे आले होते. आणि त्या पाहुण्यामधील एक इथं पाहुणा इथे बुडाला होता. या ठिकाणी तो बुडाला होता आणि तो बुडाला तो खाली गेला आणि तिथे धर्मेंद्र गोरे होता. धर्मेंद्र गोरेने त्याला पाहिला आणि तो एवढा घाबरला की त्याला वाटलं काय झालं नाही काय नाही. आणि तो अशा दुर्दैवाने त्याला सर्वजणांनी बाहेर काढलं आणि मग तो तेव्हा मृत्यू पावला. आणि जेव्हा नंतर या डॅमची एक आख्यायिका बनली की तो पारस म्हणून त्याचा पारस नावाने तो प्रसिद्ध झाला. आणि बरेच जण त्याला बोलायला लागले तिथे जाऊ नका तिथे पारस येईल. म्हणजे एक आपले गमतीने ते म्हणायला लागले. पण अजून पण तसं काय आढळलं नाही आहे स्विमिंग टँकवर. हे स्विमिंग टँक अजूनही तसंच आपल्याला आठवणींना उजळा देत आहे. असं आपलं हे स्विमिंग टँक. जर तुमच्यासुद्धा काय आठवणी असतील त्या मला कमेंट करून सांगा. आणि अजून काय तुमच्या स्विमिंग टँकबद्दल आठवणी असतील तर बाळा ओवाळ, सूर्यकांत गवळी यांच्यासुद्धा काय आठवणी असतील तर त्यांनी जरूर शेअर करा. आणि या स्विमिंग टँकमध्ये जेव्हा पावसाळा असायचा तेव्हा हे पाणी पूर्णपणे सोडलं जायचं. तेव्हा इथं वळगण लागायची. तेव्हा इथं सूर्यकांत गवळी झालं, मिनमिने आपलं मुन्ना मिनमिने, त्याचे भाऊ बाळा ओवाळ असे अनेक ठाकूरसन सोळंकी इथं अनेक जणांची इथं रीग लागायची मासे पकडायला. वळगण लागली तर मी त्याप्रमाणे त्याच्यातमध्ये एवढा मी नव्हतो. पण या सर्वांच्यासुद्धा आज आठवणी आलेल्या आहेत. तर असं आपलं हे स्विमिंग टँक आहे. सुद्धा आपण बऱ्याच वेळा असे बसलेलो आहेत. म्हणजे इथं आपण बसायची व्यवस्था होती छोटी ही. असे छोटा टाईप होतं. इथं आपण बसलेलो पण आहे. तर आपण अभ्यास पण केलेला आहे. तर असं हे आपलं एक स्विमिंग पूलचं एक छोटंसं एक आपलं गप्पा टप्पा आणि अभ्यासाचं हे छोटंसं स्थान. आता मी जी उभी आहे ती छोट्या डॅममध्ये उभी आहे. आज हे छोटं डॅम तेव्हा पाण्याने भरलेलं असायचं. आज मात्र मातीने गवताने भरलेलं आहे. आणि इथे जे शिकाऊ असायचे जे पाहुणे यायचे किंवा जी शिकाऊ लहान लहान मुलं असायची तर हा पाईप आहे. या पाईपाला धरून येते मग आपण ते दोन्ही हाताने हात धरायचे त्या पाईप धरायचं आणि मग पाय मारायचे. आणि इथे हे स्विमिंग आपल्याला शिकायचं एक प्राथमिक शिक्षण होतं या डॅममध्ये. आणि मग आपण जरासे पाय मारायला लागले का पुढच्या डॅममध्ये मग त्याच्या मोठ्या डॅममध्ये असं त्याचं सगळं असायचं. तर मला असं वाटतं की मी आता 7वीमध्ये असताना तो एक पहिला दिवस होता शाळेचा जूनचा. आणि माझ्या घरी माझे सगळे आत्ते भावंड आले होते आणि आम्ही असेच दुपारनंतर शाळा बुडून मी त्यांच्याबरोबर इकडे आले होते. आणि तेव्हा मग मला असं वाटतं की मलाही पोहता येत नव्हतं आणि आताही येत नाही आहे. तर मी त्या शेवटचा जो टोक आहे त्या पायपाचं त्या पायपाचे ते स्विमिंग करता करता खाली गेले आणि माझं फक्त एक बोट दिसत होतं. आणि नंतर मग बऱ्याच काय थोड्या वेळानंतर मग मला वरती येता येत नव्हतं कारण मी पूर्ण आत डुबत चालले होते असे. आणि माझ्या भावांना ते समजलं भावंडांना की अरे रेखा कुठे दिसत नाही, फक्त माझं बोट दिसत. आणि मग त्यांनी उड्या मारून मला बाहेर काढलं. माझे सगळे डोळे असे रक्ताळलेले होते पूर्ण. आणि दुसऱ्या दिवशी सरांनी पण पाद्य सरांनी सगळीकडे हे झालं म्हणजे विचारणा झाली तेव्हा माझे डोळे बघून सर बोलले की काय तू पण पाण्यात डुंबाला गेली का आणि डुबली असतं तर काय झालं असतं. तर असाही या छोट्या डॅमचा एक अनुभव आहे इथे. इथे आम्हाला खूप मजा यायची. आणि मग मुलं नंतर यायची डॅमवरती, आम्ही आधीच यायचो 1:30 वाजता.
आणि राजेसाहेब आमच्याबरोबर मुद्दामच यायचे तिथे स्विमिंग करायला, कारण सगळ्या मुली वगैरे असायच्या आणि मग आम्ही त्यांना खूप ओरडायचो. कारण कॅम्पातल्या सगळ्या मुली होत्या, चंपा असायची, सुनंदा गवळी असायची, अशा सगळ्या मोठ्या मुली. आणि तो राजेसाहेब नेमका आमचा 1:30च्या सुमाराला यायचा, कारण मुलं 3 वाजता यायची सगळीजण. तर असेही काही इथे भांडणं पण व्हायची त्या राजेसाहेबांशी आमची. तर हा छान आपल्याला एक आनंद देणारा इथे हा स्विमिंग पूल आहे आपला. इथे कॉम्पिटिशन्स वगैरे व्हायच्या, सगळेजण यायचे सुंदर, आणि पाहुण्यांना दाखवण्याचं एक आर्थिक पर्यटक क्षेत्र होते. नमस्कार. आता आपण विपुलच्या आठवणची सफर आपण पहिल्यापासून पाहिलेली आहे. आता ही सफर आपण इथं संपवत आहे. आता रेखा गोरे आपल्याला सफरविषयी सांगणार आहे, ते आपण ऐकावं. नमस्कार. आज आम्ही या डॅमच्या इथे बसलेलो आहोत. हे 2 दिवस गेले अगोदर पण आम्ही शाळेमधून काही व्हिडिओज आपल्याला पाठवले होते, आणि आजही आपल्या ज्युनियर कॅम्पपासून अगदी दवाखाने, सिनियर कॅम्प वगैरे असे शूट मनोहर आपला करतोय. मनोहरमुळे मीही इथे येऊ शकले, कारण शेवटी सगळ्यांना ध्यास होता ह्या वास्तूचा, की ह्या वास्तूचे सगळं जे काही दिनविशेष आहे किंवा ह्या वास्तूचं जे विशेष आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्हाला मच्छरांनी खूप इथे चावलं, खूप गांद्या आमच्या अंगावरती आल्या. कुठेतरी आम्हाला फांद्या तोडून रस्ते करायला लागले. कुठेतरी आम्हाला ह्याच्यामध्ये खिडक्या उघडायला लागल्या, दरवाजे उघडायला लागले. म्हणजे खूप वास्तू खूप दुरावस्था असल्यामुळे तिथे आम्हाला थोडेफार कष्ट पडले, पण त्या कष्टातही आनंद होता. कारण प्रत्येकाच्या भावना या वास्तूशी निगडीत आहेत, आणि त्या त्या आनंदित करण्यासाठी, त्या भावना परत उत्तेजित करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आमच्या मनोहरचं खूप योगदान आहे, कारण तो 8 दिवस म्हणजे आपल्याला शुक्रवारपर्यंत सर्व्हिसला असतो, आणि शनिवार रविवार असं असतं की एम्प्लॉईज, हा कुठलाही एम्प्लॉईज असू द्या, ह्याला झोप, आराम ह्याची फार गरज असते परत फ्रेश होण्यासाठी. आणि त्याचं प्रत्येक शनिवार रविवार मनोहरने या ठिकाणी दिलेलं आहे. हे त्याचं मोठं योगदान आहे. आम्ही बरेच जणांना सांगितलं, तुम्ही येतात का, येतात का, पण बऱ्याच जणांनी वेगवेगळी कारण सांगितली. आता त्याला नाईलाज असतो, कोणाला कुठे जायचं असतं, कोणाला काही अडचणी असतात. पण मनोहर मात्र त्या सगळ्या अडचणींवरती मात करून इथपर्यंत पोहोचला. आणि मला तर असं वाटतं की माझी रिटायरमेंटचं हे सुंदर एक्सपिरियन्स आहे, की एप्रिलला मी रिटायर्ड झाले, आणि मला हा सुंदर असा संधी उपलब्ध मनोजने इथे करून दिली, की हे शूट करावं, तुमच्यापर्यंत पोचवावं. म्हणजे माझाही जो काही दिवस आहे, जे दिवस आहे ते इथे कारणे लागले. त्याबद्दल मी सगळ्या मनोहरचे धन्यवाद मानते, की त्याला देवाने असंच छान शुभचिंतक करू द्या सगळ्यांसाठी. त्याला दीर्घायुष्य देऊ द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर आपण या आपल्या विपुल आठवण सफरची इथं आपण समाप्ती करत आहोत. तर आपण खूप सहकार्य दिलं आणि आपल्या आठवणी आहेत या आपण पाहिल्यात. तर आता आपण इथून आता विपुलच्या सफर इथं आपण समाप्त करत आहोत. धन्यवाद.